डॉक्टर मला डायरेक्ट IVF, IUI ह्याबद्दल सांगू नका. काही बेसिक टूल्स नसतात का ज्यामुळे आम्ही प्रेग्नंट राहू शकतो? नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे, IVF एक्सपर्ट अँड गायनेकॉलॉजिस्ट बारामतीहून. येस, डायरेक्टली IUI किंवा IVF करण्याची गरज त्यांना असते ज्यांना ॲक्च्युली इंडिकेशन्स आहेत. सर्वात आधी इनफर्टिलिटी म्हणजे काय हे जाणून घेऊया. इनफर्टिलिटी इन अ फिमेल ही आपण जेव्हा ती 35च्या खालची महिला असते त्यामध्ये जेव्हा 1 वर्ष ते अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स रेग्युलरली करतात आणि त्यांना तरीही मूल होत नाही, त्याच्यामध्ये आपण म्हणतो की इनफर्टिलिटी आहे. जेव्हा 35च्या वरची महिला असते आणि 6 महिन्याहून अधिक त्यांनी अनप्रोटेक्टेड म्हणजे नैसर्गिकरित्या नॅचरल इंटरकोर्स रेग्युलरली केलेलं आहे आणि तरी ती प्रेग्नंट होत नसेल तर त्यामध्ये आपण इनफर्टिलिटी असं म्हणतो. तर इनफर्टिलिटी जेव्हा होते आणि ती डायग्नोज केल्यानंतर तुम्ही फर्स्ट स्टेप ही फॉलिक्युलर मॉनिटरिंगकडे जाता. रेग्युलरली आपण त्याच्याबद्दल ऐकतो की आम्ही ओव्युलेशन मॉनिटरिंग करतोय, फॉलिक्युलर ट्रॅकिंग करतोय. तर याचा अर्थ काय आज आपण जाणून घेऊया आणि माझ्या काही खास टिप्स मी सांगणार आहे. सो एंडपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा. सो जेव्हा तुम्हाला दर महिन्याला एक महावारी येते किंवा पाळी येते, त्याच्या डे 2 किंवा डे 3ला आपण एक बेसलाईन स्कॅन करतो ज्यामध्ये आपल्याला एंट्रल फॉलिक्युलर काउंट म्हणजे AFC काउंट किंवा आपल्याला त्यामध्ये बघता येतात की असे किती अंडबीज मेन फॉलिकलमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. नॉर्मल स्त्रीमध्ये हा 8 to 10 पेक्षा पर ओव्हरी हा जास्त असतो. सो 8 to 10 AFCs ऑन ईच साईड म्हणजे आपण नॉर्मल धरतो. यामध्ये आपण डे 2 किंवा डे 3ला सिस्ट पण बघतो की फॉलिक्युलर स्कॅनमध्ये आपण व्यवस्थित एंडोमेट्रियम शेड झाले की नाही, कुठला रिटेन्शन सिस्ट आहे का हे बघणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. एकदा का आपण डे 2 किंवा डे 3ला तुम्हाला बोलवलं, तुमचा स्कॅन केला, त्याच्यानंतर आपण त्या फॉलिकलला परत फॉलो करत घेऊन जातो आणि त्याला परत एकदा डे 7ला बघतो. ही फॉलिक्युलर ट्रॅकिंग आपण डे 7 पासून सुरू करतो. तोवर तुम्ही एखादी गोळी किंवा इंजेक्शन्स हे घेतलेले असतात आणि डे 7ला तुम्हाला परत बोलवलं जातं. त्याची डे 7ला कोरिलेटेड ग्रोथ असेल तर आपण तशीच ती ट्रॅक करत राहतो. फॉलिकल म्हणजे एग नव्हे. आपल्याला एग दिसू शकत नाही कारण तो 100 to 120 मायक्रॉनचा असतो. आपल्याला जो बाहेरून सोनोग्राफीमध्ये दिसतो म्हणजे ट्रान्सव्हजायनली किंवा ट्रान्सअबडॉमिनली दिसतो, हा एक मॅक्रोस्कोपिक फॉलिकल असतो आणि ज्याच्यामध्ये एक चांगलं फ्लुइड एन्व्हायरमेंट असेल त्यामध्ये तो ओव्हम मॅच्युअर होत राहतं. तुम्हाला फॉलिक्युलर मॉनिटरिंगसाठी अल्टरनेट डे 7 नंतर बोलवलं जातं. सो तुम्ही डे 7ला येता, डे 9ला येता, डे 11ला येता आणि जेव्हा तुमचं फॉलिकल अराउंड 16 mm होतं त्यानंतर तुम्हाला रेग्युलरली म्हणजे दररोज क्लिनिकमध्ये यायला लागतं. ही सोनोग्राफी तुम्ही आयदर ट्रान्सअबडॉमिनली करू शकता किंवा ट्रान्सव्हजायनली करू शकतात. जर ट्रान्सअबडॉमिनल सोनोग्राफी करायचं असेल तर तुमचं जे ब्लॅडर आहे किंवा मूत्रपिंड ज्याला आपण म्हणतो ते फुल पाहिजे म्हणजे पाण्याने भरलेलं पाहिजे, तर आपल्याला ती जास्त ॲक्युरेसीनी करता येते. वेळेस ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंडसाठी तुम्हाला ब्लॅडर कम्प्लिटली एम्प्टी करायला लागतं. हे योनीमार्गे होतं आणि हे खूप ॲक्युरेट असतं. पण काही लोकांना ऑकवर्ड होतं, पेन वाटतं, म्हणून मग ते हे सगळं अवॉइड करतात. बट लेट मी अश्युअर यू इट इज नॉट अ पेनफुल प्रोसिजर. जर तुम्हाला वजायनिसमस किंवा खालून पेल्विक इन्फेक्शन्स असं काही कंडिशन्स असतील तुमच्या गायनॅकला सांगा, ते तुम्हाला योग्यरित्या त्याचं मार्गदर्शन करून देतील. सो एकदा तुम्ही फॉलिक्युलर ट्रॅकिंग करायला लागला तर त्याच्यानंतर तुम्हाला गाईड केलं जातं की फॉलिकलची ग्रोथ होतीये का नाही होतीये, ती 18 mm to 20 mm पर्यंत जातीये का नाही. जर ती जात नसेल तर तुम्हाला राईट डोसमध्ये इंजेक्शन्स डिपेंडिंग अपॉन तुमचं BMI किती आहे, तुमची बेसलाईन हॉर्मोन्स डे 2 डे 3ला हॉर्मोन्स किती होते त्यावरती डिपेंडेंट तुम्हाला इंजेक्शन्स पण दिले जाऊ शकतात. जनरली फॉलिक्युलर ट्रॅकिंगचे जे पेशंट्स असतात ते थोडेसे स्ट्रेस्ड असतात की त्यांना क्लिनिकमध्ये जाऊन थांबायला लागतं. ती एक इन्व्हेजिव्ह प्रोसिजर वाटते त्यांना. बट आपण जनरली IUI किंवा IVFमध्येच फॉलिक्युलर ट्रॅकिंग करायला लावतो. और जर तुम्ही 6 months ट्राय केले नॅचरली पण तरी तुम्हाला तुमची फर्टिलिटी विंडो सापडत नसेल तर आपण फॉलिक्युलर ट्रॅकिंग करायला सांगतो. युजली जेव्हा फॉलिक्युलर ट्रॅकिंगसाठी पेशंट येतं तर त्यांना असं वाटतं की माझं ओव्युलेशन हे 14th डेलाच होत असतं. पण एक्झॅक्टली कधी ओव्युलेशन होते हे जाणून घेण्यासाठीच आपण फॉलिक्युलर मॉनिटरिंग आणि ओव्युलेशन मॉनिटरिंग करत असतो. यामध्ये अजून एक आपण टूल वापरू शकतो म्हणजे LH किट. LH किट खूप साऱ्या महिला घरी वापरतात. त्या डे 12 डे 11 पासून रोज LH सर्ज बघण्याचा प्रयत्न करतात. एकदा का तुम्हाला किटवरती 2 लाईन्स मिळाल्या त्याच्या 24 तास ते 36 तासांमध्ये ओव्युलेशन होणार असतं.
तुम्ही LH किटचा वापर घरी करू शकता. इवन नॅचरल कन्सेप्शनसाठी आम्ही ते ॲडवाईस करतो. LH किटच्या ॲक्युरसीज खूप चांगल्या आहेत आणि एकदा LH किटवर तुम्हाला 2 लाईन्स मिळाल्या की त्या दिवसापासून तुम्ही रेग्युलर कॉन्टॅक्ट ठेवला किंवा इवन अल्टरनेट डे कॉन्टॅक्ट ठेवला तर तुमचे ओव्युलेशनचे चान्सेस वाढतात. एकदा की तुमचं अंडबीज 18 to 20 mm ला पोचलं की तुम्हाला आधीच्या सायकल्सवरून डॉक्टर ठरवू शकतात की तुम्हाला ओव्युलेशन ट्रिगरची गरज आहे का नाही आहे. म्हणजे अंडबीज हे स्वतःहून फुटतंय का आपल्याला त्याला ट्रिगर देण्याची गरज आहे. IUIमध्ये ओव्युलेशन मॉनिटरिंग आणि फॉलिक्युलर मॉनिटरिंगचा खूप मोठा रोल आहे. अदरवाईज तुम्ही IUI हा प्रॉपरली टाईम करू शकत नाही. सेम IVFमध्ये म्हणजे डे 3ला एकदा स्कॅन केल्यानंतर एक सलग 4 दिवस तुम्ही इंजेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला परत डे 6 ऑफ युअर सायकलला आणि अल्टरनेट डे आफ्टर दॅट तुम्हाला बोलवलं जातं. सो फॉलिक्युलर ट्रॅकिंग हे खूप एक इम्पॉर्टंट आणि असा बेसिक असा टूल आहे ज्याचा उपयोग तुम्हाला नॅचरल कन्सेप्शन, असिस्टेड रिप्रोडक्शन, IUI, IVF सगळ्यांमध्ये होऊ शकतो. तुम्हाला फॉलिक्युलर ट्रॅकिंग किंवा फॉलिक्युलर मॉनिटरिंग रिलेटेड काहीही डाऊट्स असतील तर डेफिनेटली ते कॉमेंट्समध्ये लिहा, मी त्याचं उत्तर देईन. तुम्ही लवकरात लवकर नॅचरली प्रेग्नंट व्हावं ही इच्छा आमची आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ज्यांना याची गरज आहे, ॲडवाईसची गरज आहे त्यांच्याबरोबर हा शेअर करा आणि आमचा चॅनल आवडला असेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा.